हॅलो. सगळ्यांना नमस्कार, प्रणाम, आत्मवंदन. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये. हळूहळू सगळेजण जॉईन करतील किंवा आज माहित नाही, आज रविवार आहे, सगळ्यांच्या घरी सगळी फॅमिली असती, कुटुंब असतं आपलं. तर किती लोक जॉईन करतायत माहित नाही. तर आपण जेवढे जॉईन करत आहोत, मी हे तसंही रेकॉर्ड करणार आहे. काही जणांचे मेसेज आले मला की प्लीज आमचं हे सेशन हे रेकॉर्ड करून ठेवा आणि असं. त्यामुळं आपण तरी किमान स्टार्ट करू. सगळ्यात आधी एक गोष्ट मला सांगायची होती की जो कुठला आपला त्रास आहे, आपल्याला शारीरिक असेल, मानसिक असेल, तर हे मी आजच्या रात्रीच्या ध्यानामध्ये पण सांगेन, सत्रामध्ये. आता पण सांगते की हे जे मॅनिफेस्टेशन आपण ऐकतो युट्यूबवर, मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, की जी इच्छा करू ती रियालिटीमध्ये कशी प्रकट होते, हे जर जे करतायत सगळीकडे सांगतायत. ह्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते किंवा एक माहिती म्हणून सांगते. जो कुठला त्रास आहे शरीरामध्ये, तर जेव्हा जेव्हा तुम्ही कुणाशी तरी बोलताय, कुणाचा फोन आला किंवा तुमचे जे रिलेटिव्ह आहेत, मित्र मैत्रिणी आहेत, आणि त्यांना जर ते माहित असेल की तुम्हाला हा काहीतरी त्रास होता, समजा संधिवाताचा त्रास आहे, हे तुमच्या नातेवाईकांमध्ये खूप लोकांना माहिती आहे समजा. आणि जिथं जेव्हा जेव्हा ते तुम्हाला भेटतात आणि ते विचारत असतील, काय काय ग, कसं आहे तुझा त्रास, कमी आहे का, असं विचारत असतील, त्यावेळेस तो त्रास कमी झाला जरी नसेल तरी हो म्हणून सांगा. दरवेळेस सांगायचं माझे गुडघे आता एकदम उत्तम आहेत, संधिवाताचा त्रास पूर्ण गेलाय माझा. ह्याच्यामध्ये खोटं बोलण्याचा विषय येत नाही. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण संकल्प देतोय सृष्टीला. कारण आपला प्रत्येक शब्द हा बाहेर एक संकल्प म्हणून पडतोय. तर त्यामुळे जर तुम्हाला कोणी विचारलं कसा आहे त्रास, तो कमी झालाय का, तर सरळ सांगायचं एकदम नॉर्मल झालाय. ठीक आहे. आणि एकदम विश्वासाने सांगायचं. कदाचित तुम्हाला, म्हणजे उदाहरण मी संधिवाताचं दिलंय म्हणून सांगते, कदाचित उठता बसताना गुडघे दुखत पण असतील अजून, आणि समोरचा माणूस म्हणेल पण, बघितलं समजा त्यांनी की अरे अजून तर गुडघ्याला त्रास दिसतोय, हा नाही काही नाही, ते थोडस अगदी, पण बाकी सगळं एकदम नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे. हे जितकं तुम्ही पॉझिटिव्ह हे सगळं बाहेर सांगाल, तितकं तुम्हाला जाणवेल की पुढच्या काही दिवसांमध्ये हा त्रास कमी झालाय. आणि ह्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाहीये. तुम्ही हा प्रयोग तुमच्या कुठल्याही त्रासावर, जे आव्हान तुम्हाला वाटतंय, चॅलेंज आहे, त्याच्यावर तुम्ही हा प्रयोग करा आणि मला 2 महिन्यात, 1.5 महिन्यात रिझल्ट सांगा. तर आपण तर भेटतोच, त्यामुळे दीड महिना तुम्ही हा प्रयोग सगळ्यांनी करा. की जिथं जिथं तुम्हाला काही मानसिक शारीरिक काही आव्हानं आहेत, जेव्हा कोणी भेटतं, बोलता बोलता जरी विषय निघाला किंवा त्यांनी नाही विचारलं तरी स्वतःहून सांगितलं समजा की मी हे हे असं एक साधना करते आणि मी अ, किंवा नुसतं जरी सांगितलं की नाही माझा आता तो आजार पूर्ण कमी झालाय, म्हणजे ध्यान रेकीचं नाव जरी तुम्ही नाही घेतलं, नुसतं सांगा की माझा हा आजार किंवा माझं हे जे आव्हान आहे ते माझं पूर्ण कमी झालंय. हे नुसतं सांगायला सुरुवात करा. दिस इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन. तुम्ही जितक्या वेळा, जितक्या लोकांना सांगाल की माझा हा त्रास कमी झालाय, कमी झालेला नसताना तुमचं जे ब्रेन आहे, मेंदू आहे, ते त्याला खरं मानायला लागतं. अरे अच्छा, ही असं कसं काय सांगतीये. आणि जे ते खरं, ह्यालाच म्हणतात की ब्रेन रिवायरिंग. ह्याच्यावर मोठे मोठे न्यूरो सर्जन्स, त्यांची पुस्तकं अवेलेबल आहेत, युट्यूबवर त्यांची व्हिडिओज अवेलेबल आहेत. अम, आणि ह्यालाच मॅनिफेस्टेशन टेक्निक असं म्हणतात. बरेच जर असं होतं की डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज करतात, ज्यांना पायाचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, ज्यांना चालताना त्रास होतो, पटपट चालता येत नाही, ती लोक डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज करतात की मी पळत सुटलीये. मग वयाचं काही बंधन नाही, वय जरी जास्त असेल तरी सुद्धा, ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, तो असा एक कल्पना करू शकतो की मी पळत सुटलोय, पळतोय, मस्त जम्पिंग जॅक म्हणतो ना आपण, तो व्यायाम उडी मारत करायचा, तो करतोय. आणि त्याचा पण रिझल्ट होतो का, कारण आपण जेव्हा ते इमॅजिन सारखं डोक्यात असं करत असतो, तेव्हा आपल्याला त्या एनर्जीमध्ये जातो. उडी मारताना कसा दम लागतोय, ठीक आहे, पायावर कसं प्रेशर येतो उडी मारताना, आणि तो दम लागतो आणि तो घाम येतो आपल्याला, हे सगळं आपण ते फील करायला लागतो. आणि त्यावेळेस आपल्या मेंदूला असं वाटतं, अरे अच्छा हे काय चाललंय, इज दिस रियालिटी, हे मी आत्ता जे मी जिच्या ह्याच्यात आहे ती रियालिटी आहे, का ही जे इमॅजिन करते ती रियालिटी, ते वास्तव आहे. आणि मग जितकं आपण त्या वास्तवाकडं ते इमॅजिन करायला लागू, मेंदू त्या प्रकारची वेव्स असतात, जे ऊर्जा असते ती आपल्याकडं अट्रॅक्ट व्हायला लागते, आणि खरोखर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवेल की जे माझं आव्हान आहे ते कमी झालंय फक्त बोलण्यानी. म्हणून संकल्प से सिद्धी सृष्टी म्हणतात.
आपल्या सनातन संस्कृतीमध्ये बोलण्याला महत्व आहे. वास्तू तथास्तू म्हणतो आपण घरामध्ये म्हणतो. प्रत्येक शब्द नीट विचार करून बोला. बरेचसे शब्द आपण घरात निगेटिव्ह वापरतो सुद्धा, पण लगेच काही ते खरे होत नाही. कारण वापरतो आणि मग आपल्याला अरेच्या आपण रागारागात फारच वाईट बोलून गेलो. पण ते तुम्हाला अवेअरनेस आलं, ते कळलं. मग त्यावेळेस तुमची तेवढी हे पण नसेल. एखाद्याला तुम्ही वाईट बोललात, बघ तू असं करू नको, तुला असं होईल, असं रागात बोललात, बघ तुला चक्कर येईल, असं समजा कुणाला तरी म्हटलं आपण. पण ते किती पॉवरनी म्हणले आणि किती म्हणतो ना फील करून म्हणले आपण, ते पण महत्वाचं आहे. नुसतंच आपला शब्द बाहेर पडला तर लगेच काही तो खरा होणार नाहीये. कितीतरी शब्द आपण असे घरात बोलतो की ते खरे होत नाही, पण ते बोलले जातात सहजपणे. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये आपली इमोशन्स टाकतो आणि एक प्रकारचा फोर्स अप्लाय करतो त्याला, स्वतःच्या बाबतीत असेल दुसऱ्याच्या बाबतीत, तर कदाचित असं होतं की म्हणतो आपण कावळा बसायला आणि फांदी तुटायला. ते तसं नाहीये. ते खरोखर आपल्या शब्दांची शक्ती असते, आपल्या व्हायब्रेशन्स असतात, आपली ऊर्जा असते की ते खरं होतं. आणि म्हणून शब्द बोलताना आपण ठीक आहे, एखादे असे शब्द पडले तर लगेच ते काही खरे होत नाहीत. आपल्याकडे दुसरं पण आहे की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तर सगळं कावळ्याशी रिलेटेड असं आपण वाक्य म्हणी वापरतो. तर ह्याचा दोन्हीचा अर्थ असा आहे की बऱ्याचदा कावळ्याच्या शापाने म्हणजे काय, की कावळासारखा काव 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 करतो. तसं आपण दिवसभरात ना अनेक शब्द असे निगेटिव्ह काढतो. लगेच काय तो शाप म्हणून आपल्या आयुष्यात येत नाही किंवा तो लगेच असा फरक पाडत नाही, त्याचा इम्पॅक्ट होत नाही. आणि दुसरा म्हणजे जेव्हा आपण अगदी इमोशन्स त्याच्यामध्ये टाकलेत, खूप इंटेन्सिटीने म्हटले, तीव्रतेने आपल्या आतनं आलंय ते, तेव्हा मात्र कदाचित ते रियालिटीमध्ये येऊ शकतं. आणि कधी सतत सतत बोलल्याने, 2 दिवस बोलले, 1-2 दिवस बोलले, महिन्यातनं 2 वेळा ती गोष्ट आपण बोलली, फरक नाही पडणार. पण जर आपण सारख्या सारख्या त्या गोष्टी रिपीट करायला लागू घरामध्ये, तू करू नको हं असं, तुझं असं होईल बघ, तू नापास होशील बघ, तुला कमी मार्क मिळतील, कमी मार्क मिळतील, अभ्यास कर आपल्या मुलांना, मग मात्र ते रियालिटीमध्ये येणार. कारण आपलं ब्रेन आणि त्या समोरच्या व्यक्तीचं ब्रेन जे आहे ते वेव्स क्रिएट करून ती एनर्जी अट्रॅक्ट करायला लागतात आणि ती रियालिटी आपल्या समोर येते. म्हणून मी सांगते की हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते. मला पिरियड्स माझे नीट येत नव्हते. पीसीओडीचा मला त्रास होता आणि व्हायचं असं की मला 7-8 महिने मला पिरियड्स आले नव्हते त्या मधल्या काळामध्ये. ही कधीची गोष्ट आहे, 1.5 वर्षापूर्वीची वगैरे. आणि जेव्हा मी नुकतीच ध्यानाला लागले होते आणि मला खूप पाहिजे होतं की मला काहीतरी असं मिळालं पाहिजे की जे मला औषध गोळ्या मुक्त आयुष्य करेल. मायग्रेन होता, पिरियड्सचा प्रॉब्लेम होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2022 मध्ये मला वाटतं मी ध्यानाला लागले का 23 मध्ये. आणि त्याच्या वेळेस मला प्रचंड त्रास होत होता. मग जे ते मला फ्रेंड्स वगैरे विचारायचे, पिरियड्स आले का, व्यवस्थित आहेत का, सुरू आहेत का, मी सगळ्यांना सांगायचे नाही मला फार त्रास होतोय, हे होतंय ते होतंय. मग हळूहळू जशी मी ध्यानात आले आणि ह्या गोष्टी कळल्या की ह्या किती ह्याचा फरक पडतो, परिणाम होतो आपल्या आयुष्यावर जेव्हा आपण अशा गोष्टी बोलायला लागतो. आणि तिथनं मग मला जेव्हा हे समजलं, मी नुसती सगळ्यांना माझे एकदम व्यवस्थित आहेत, काही नाही, महिन्याच्या महिन्याला येतात, हे म्हणून म्हणून म्हणूनच मला इतका फरक जाणवला. आणि त्यात रेकी ध्यान हे सुरू केल्यामुळं आपोआप एकही गोळी न घेता माझा एवढा मोठा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलाय. एकही गोळी घेतली नाही. माझ्याकडे ते वेगवेगळ्या, कुणी हे सांगितलं ते घे, कुणी ते सांगितलं, हे मी सगळं करून बघितलं. पण जो मुळासकट जो त्रास आहे ना, तो माझ्या सगळ्या विचारांमध्ये होता, माझ्या सगळ्या मानसिकतेमध्ये होता. इमोशनली खूप ब्लॉकेजेस होते, एनर्जी सगळी ब्लॉक झाली होती, ऑफिसचा सतत स्ट्रेस, हे सगळ्या गोष्टींचा परिणाम होता. आणि त्यामुळे मी कितीही गोळ्या औषधं घेतलं तरी तात्पुरतं बरं वाटायचं, पुन्हा सगळं पहिल्यासारखंच व्हायचं. आणि जेव्हा जेव्हा मी हे सगळं सोडून, हे सगळं फक्त ध्यान आणि रेकी आणि आपले विचार ह्याच्यावर काम करायला लागले, एनर्जीवर, तेव्हा एक टॅबलेट सुद्धा घ्यायची गरज लागली नाही. आपोआप नॅचरली आपली शरीर इतकं सुंदर आहे की सगळं बरं केलं त्याने. फक्त आपण त्याला एक सपोर्ट दिला पाहिजे जो त्याला गरजेचा आहे, त्याला स्वतःला नीट ठेवण्यासाठी. म्हणून आजपासून सगळ्यांनी काम करायचं, कुठलाही आपल्या शरीराचा आजार किंवा मला टेन्शन आहे, मला स्ट्रेस आहे, हे बोलायचं नाही. पहिलं तर हे बंद करायचं. सगळ्यांना सांगायचं नाही, कुणालाच सांगायचं नाही. सांगण्यासारखं नाहीच, आपल्याला ते घडवून आणायचंय, आपण ते खेचून आणणार आहे. कुणी येऊन तुम्हाला म्हणणार नाही, हे घे तुझा संधिवात मी नीट करतो. कुठलाही देव करू शकत नाही. तुम्हाला असं वाटेल मी ह्या देवाला नवस बोलून बघा, नाही होणार ते, जोपर्यंत आपली ऊर्जा आपण बदलत नाही. तर आपणच आपली मदत करू शकतो. हे जे आपले संत सांगायचे, ह्याचं म्हणजे आपण आपलं बोलणं बदलायचं, आपल्या बोलण्यामध्ये सकारात्मकता आणायची, सगळ्यांना सांगायचं एकदम परफेक्ट आहे माझा, काही झालं नाहीये.
ओघाओघात मी पण बऱ्याचदा विचारते, अरे बरे का आता, माझ्या लक्षात येत नाही, बऱ्याच जणांना मी विचारते. पण त्यावेळेस सांगायचं सगळ्यांनी की एकदम म्हणजे मला म्हणून नाही म्हणत, जे कोणी असं विचारतील त्यांना सांगायचं आता सगळं नॉर्मल आहे, ओके, ठीक आहे. आणि हा प्रयोग सगळ्यांनी करा. 1.5-2 महिन्यामध्ये बघा काय फरक पडतो, की आपण जर असं काही बोलत असू तर ते सगळं बंद करायचं आणि नॉर्मल आपलं आहे म्हणून सांगायचं सगळ्यांना. घरामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी बोला ज्या तुम्हाला पाहिजेत. सतत झाल्यात ऑलरेडी, त्याच्यात खोटं बोलण्यासारखं काही नाहीये. अरे झालं नाही, मग आपण कसं बोलायचं? तुम्ही ते आणतायत रियालिटी ओढून तुमच्या आयुष्यात. तर ज्या गोष्टी पाहिजेत त्या बोलायला सुरुवात करा. माझा नातू एकदम मस्त जेवतो, काही त्रास देत नाही, सगळं जेवतो, पानात वाढलेलं सगळं जेवतो म्हणायला लागा, जर असं त्रास देत असेल बाळ तर. माझ्या मुलाला एकदम छान मार्क्स मिळालेत, माझा मुलगा अतिशय हुशार आहे, त्याला लगेच कळतं, एकदा सांगितलं की त्याच्या लगेच लक्षात राहतं. आमचं सगळं दुकान असेल, आमचा बिझनेस एकदम छान चालू आहे, भरपूर पैसा येतो म्हणा. संकल्प से सृष्टी सिद्धी. त्यामुळे जितकं म्हणता येईल चांगलं म्हणा, बोला, हळूहळू तुम्हाला त्याच्यात फरक जाणवेल. हातात पाणी घेतल्यावर तेव्हा तर खूप छान बोला अजूनच, आणि मग ते पाणी तुम्ही आत घ्या. तर चला, कुणाला काही प्रश्न असेल रेकी संदर्भात, अजून आपण जे काही रोज साधना करतोय अनुभव असेल तर प्लीज सांगा सगळ्यांना. शीतलताई, तुम्हाला काही सांगायचंय? आवाज येत नाही सांगत, हा. हा. हॅलो. हा शीतलताई बोला. ऍक्च्युली माझं पहिलं पण मी एकदा सांगितलं होतं ही गोष्ट, की मी खूप आजारी असायची. म्हणजे सतत गोळ्या औषधं माझी खूप सुरू असायची. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडायचं होतं, की मला हे औषधं नको वाटायला लागले. आणि मी मनातून एकदा ठरवलं की मला काही झालं तरी चालेल, पण मी आता ह्याच्या पुढे औषधं घेणार नाही. आणि औषधाशिवाय मला काय असेल ते देवापुढे मी बोलली होती, की मला काय ते ह्याचं उत्तर दे तू, की औषधाशिवाय मी कशी बरी होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मला नेमकी विपुला माझ्या समोर यायला, आणि तिनं ही मला ध्यानाचं हे सांगितली, की आपण असं केल्यानं ह्याच्यामध्ये फरक पडतो आणि तुम्ही एकदा करून बघा, 101% फरक पडणार. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी हे सुरू केलं, की ध्यानाला सुरू केलं. रात्रीचं तिच्याबरोबर पण, म्हणजे तिनं फक्त तेव्हा सेशन्स नव्हते, पण तिनं जसं सांगितली होती तसं मी सुरुवात केली, स्वतःच करायची. आणि त्याच्याने मला हळूहळू फरक पडत गेला. आता माझी सगळी औषधं म्हणजे अशी भरून भरून असायची माझ्या पिशव्या, ही एक वेगळी पिशवी, आयुर्वेदिकची वेगळी, होमिओपॅथिकची वेगळी, अलोपॅथिकचं वेगळं, सारखं ताप असणं, अंग दुखणं, काही ना काहीतरी सुरूच असायचं. आणि हे जे आज तू विपुला बोलली, की बोलून बोलून ते वाढतं, ते बहुतेक तसं होत असावं, की कुणी विचारलं तर मी बोलायची की नाही, हा मला आता हा त्रास होतोय, मला तो त्रास होतोय, आणि ते वाढत जातं. हे अगदी बरोबर वाटतंय मला. म्हणून आता मी कोणाला जरी काही थोडा मोठा जरी त्रास नाहीच आहे अजिबात, पण असला तरी मी कधी काय शक्यतो त्याची बोलत नाही कोणासमोर, की बाबा हा मला हा त्रास होतो, त्याच्यामुळं वाढत जाईल, ते वाढायचं नाहीये. आणि माझी आता म्हणजे सगळी मला एक रस्ता मिळत गेला, म्हणजे की बाबा ध्यानानं थोडं कमी झालं. आणि माझ्या फिजिकल बॉडीमध्ये जी काही कमतरता होती इतक्या वर्षांमध्ये, ते मला औषधं पण, म्हणजे औषधं म्हणणार नाही, न्यूट्रिशन जे असतं ते पण मला लक्षात आलं, की काय घेतल्याने मला हे मी पूर्ण ओके होणार आहे. ते ते माझ्या ह्याच्यात आलं आयुष्यात, ते मी घेतलं. आणि आता माझं एकही मी गोळी, म्हणजे माझ्याकडे आता स्टॉक मध्ये क्रोसिन सुद्धा नसते. क्रोसिन सुद्धा मी ठेवत नाही तापासाठी. हा खूप छान अगदी म्हणजे फरक मला जाणवलेला आहे ध्यानामुळे. आणि सगळ्यांनी खरं नक्की, रेकी तरी आहेच आहे, रेकीचा आता मला अजून इतका अनुभव आलेला नाही, पण मला फील होत होते हात इतके गरम होतात अगदी. म्हणजे असं नॉर्मली आपण हात हात अंगाला लावलं तर एवढं गरम नसतं, पण जेव्हा रेकी आपण करायला लागतो, जेव्हा आपण हात इकडचा घेऊन तिकडे ठेवायला लागतो, तो एक ऊब वेगळीच अगदी असते. आणि छान लागलं, म्हणजे रेकीमध्ये पण आता मला ध्यान जास्त आवडायचं. आणि असं वाटायचं की रेकीमध्ये माझं ते ध्यानाची जी मज्जा आहे लागतं, छान वाटतं ते. ते रेकीमध्ये नाही मिळत आहे, पण काल 2-3 दिवसापासून म्हणजे मला त्याच्यात पण छान वाटायला लागले, फील यायला लागलंय की बाबा रेकी करता करता पण माझं ध्यान तिथे लागायला लागलं त्या गोष्टींमध्ये.
त्यामुळे मला खूप आवडलं. आणि मी जे कोणी मला भेटतील त्यांना मी असं म्हणजे काय आजार कोणी काय सांगितलं तर मेडिटेशन करा, मेडिटेशन एवढंच माझ्या तोंडातून येतं. ती कशी पद्धत करायची वगैरे नाही, पण मेडिटेशन करा. मग त्यांनी जर विचारलं हा का, तर मग पुढे मी बोलते काहीतरी की बाबा हा ही अशी पद्धत आहे, असे केल्यानं खूप फरक पडतो. आणि शीतलताई, खूप म्हणजे सो थँक्यू मच. म्हणायला पाहिजे खरं थँक्यू पुण्याला. तुम्हाला. मला मी एक सांगू का, मी एक फक्त माध्यम आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत की हा माझं काही नाहीये, पण हो, मला कसं माहिती का, मी एक माध्यम म्हणून निवडले देवानी, की इथं प्रत्येक जण right. जो आहे ना, त्यांच्या सगळ्यांच्या आत्म्याची शक्ती आहे, ज्यामुळे मी हे घेऊ शकते. म्हणजे मला दोन लोक हम्म. असतील तरी मी सुरू ठेवणार आहे, मी ते बंद नाही करणार. पण मला एकच आहे की हो. जसं हे मी शिकवायचं काम करते ना, समोर जेव्हा शिष्य असतो की म्हणजे गुरु शिष्य नाही म्हणत आहे मी, पण एक जेव्हा समोर तयार असतात लोक, स्टुडंट असतो तेव्हा मास्टर येतो असं म्हणतात. जेव्हा स्टुडंट रेडी असतो. आणि बरोबर. हे जे आहे हे आपल्या सगळ्यांचं कार्य आहे. हा माझ्या आत्म्याचा प्रवास आहे, आपल्या सगळ्यांचा एकत्र प्रवास आहे. शीतल त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय सुंदर. त्याच्यातल्या मी 3 गोष्टी पकडेन. पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही म्हणताय की मी सगळ्यांना सांगायचे की हो मला थोडं हे आजार होतोय. आता काय होतं, माणूस समोरचा जेव्हा विचारतो काळजीपोटी, समजा असतात आपली लोक, काळजीपोटी विचार काय ग बरं आहे का, ते एकदम काळजीपोटी खरोखर विचारतात. पण मग होतं काय त्यावेळेस, अगो नाही ग असं दुखतंय माझं, आपलं ते तोंडातनं निघून जातं. हो. त्याच्यात समोरच्याचा काही हे हेतू नसतो की हिच्याकडून हिला त्रास बरोबर. होतोय मला आनंद, असं काही नाहीये. पण आपण ते बोलून जातो ओघाओघामध्ये, हो ग होतंय. मग काय होतं की आपल्या ब्रेनला तेच वाटत राहतं की हीच रियालिटी आणि हेच चालू आहे आणि ही काही बरी होणारच हम्म. नाहीये. आणि त्यामुळे ती आपली आयडेंटिटी बनते की संधिवात आहे या बाईला. जेव्हा आपल्याला समजा आपल्या जवळ, अगो संधिवात हो. आहे ग तिला, तिला हार्ट ब्लॉकेजेस आहेत, तिच्या हार्टचं हे झालंय, तिला ब्लड प्रेशर आहे. जेव्हा ती व्यक्ती समोर येते ना, लोक ही वाक्य बोलतात. म्हणजे आजारपण ही त्या माणसाची हो. ओळख बनते. आणि त्यामुळं ही एक गोष्ट राईट. तुमची, तुम्ही जे म्हटलात ते बरोबर आहे अगदी, की ह्या बोलण्यानीच ते वाढत जातं. व्हायब्रेशन्स आपण बाहेर तशीच टाकतो. राईट. त्यामुळे काय म्हणायचं, आता मी एकदम छान आहे, नॉर्मल आहे, समोरच्याला कुठे खरं बोलायचं, आपला डॉक्टर आणि आपला परमात्मा. त्याला म्हणायचं की तू मला बरोबर. योग्य तो मार्ग सांग, मला तू योग्य ठिकाणी दे. चांगला डॉक्टर सुद्धा तो देतो आपल्याला, जो आपल्याला सूट होतो. हो. ती सुद्धा आपल्याला रेकी आणि हो. ध्यानातनं मदत मिळते, जेव्हा आपण त्याला सांगतो माझ्या गुडघ्यासाठी, माझ्या शरीरातल्या ह्या त्रासासाठी मला सर्वोत्तम डॉक्टर मिळवून दे. हे जे तुम्ही म्हणालात की ते न्यूट्रियंट्स जे तुम्ही हे करताय, ते सुद्धा तुम्हाला ह्यातूनच मिळालंय, की तुम्हाला तो एक मार्ग मिळालाय हो. जो तुम्हाला सर्वोत्तम सूट झालाय, लाभलाय तुम्हाला. ते एक झालं. आणि रेकी आणि ध्यानाचं मी समजू शकते. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, दीदी ध्यान कधी सुरू करणार, कारण ती ध्यानाची जी एक शांती आहे, ती ती फक्त ध्यानातच मिळू शकते, ती रेकीमध्ये नाही मिळत. म्हणून म्हणलं ना. पण ज्या लोकांनी ध्यान हम्म. केले आधी आणि मग रेकीला सुरुवात केली, त्यांना रेकी जास्त पहिल्यांदा पहिल्याच झटक्यात जाणवते. असं पण होतं. कारण ध्यान हे त्याचं ग्राउंड आहे आणि रेकी बिल्डिंग आहे. आणि जितकं आपण त्याला श्वासांवर हम्म. कॉन्सन्ट्रेशन करायला लागू, रेकी पटकन आपल्याला हे होते. आणि काही दिवसात जसं आता तुम्हाला हाताला जाणवत आहे गरम गरम, ही रेकीच आहे जी आता तुम्हाला बरोबर. जाणवायला लागली. आणि आता जितकं तुम्ही हात ठेवाल ज्या भागावर, ओके. तुम्हाला जिथं कुठं आहे तिथं अजून तुम्हाला फरक जाणवेल. आणि मी एक माझ्याकडून सांगते. शीतल ते आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, तर मी त्यांना बघितलं होतं जेव्हा अम, ध्यान करत होते त्या. आणि आता त्यांच्यात खूप बदल झालाय. आणि एकदम मस्त स्लिम ट्रीम. त्यांची मुलगी इतकी मोठी आहे, खूप मोठी. म्हणजे त्यांची मुलगी आता पण मी त्यांना नेहमी म्हणते तुम्ही संतूर मम्माची ऍड करा आता जाऊन. म्हणजे एवढं त्या स्लिम ट्रीम, मस्त वजन मेंटेन केलं, एकदम छान असं त्यांचं पूर्ण शरीर, चेहऱ्यावर ते येतात तेज दिसत होतं त्यांच्या. परवा पण मी त्यांना भेटले होते तेव्हा. तर हा फरक मी शीतलतेमध्ये स्वतः बघितलाय. तर थँक्यू सो मच. आणि असेच जोडून राहा आपल्या कुटुंबामध्ये. तुमच्या सगळ्यांचीच ही ऊर्जा आहे. हे तुम्हीच खेचून आणताय सगळं. येस. तुम्ही रेकी घ्यायचंय, ध्यान घ्यायचंय, तुमचा आत्मा, सबकॉन्शियस माइंड तुमचं ठरवत असतं हे सगळं. मी फक्त ते मेसेजेस कॅच करते आणि जे येतात त्याप्रमाणे सुरू करते. अजून एक म्हणजे रेकी सुरू करायचं अजून एक कारण आहे. मी सांगते की या मंथ एंडला शनी आणि राहूचं मोठं युती होणार आहे. ते खूप सगळीकडेच चालू आहे युट्यूबवर, असं होईल तसं होईल, जे होईल ते होईल. पण आपल्या सगळ्यांची तयारी परमात्मा करून घेतोय. जे काही पुढे आपल्याला परिवर्तन म्हणा, जे काही होणार आहे म्हणतात. कारण मायन कॅलेंडर म्हणून जो प्रकार आहे, जर कोणी थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला कळेल की ज्याच्यामध्ये सांगितलंय की 26,000 वर्ष पूर्ण होत आहेत ह्या मार्च एंडला आणि कलियुग संपतंय, असं त्या कॅलेंडर प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या युट्यूबवर प्रचार प्रसार चालू आहे की कलियुगाचा अंत, कलियुगाचा अंत, पृथ्वीचा अंत.
पृथ्वीचा अंत वगैरे असलं काही होणार नाही. पण हा, एक युग संपतंय आणि आता इथून जेव्हा युग संपतं तेव्हा ते धुवून काढण्यासाठी, ते प्युअर करण्यासाठी आता पृथ्वी काय काय बदल करेल आपल्याला माहित नाही. पण जे काही होणार आहे त्याच्यामध्ये आपली साधना आपण चालू ठेवायची. तर त्यामुळे ही सगळ्यात योग्य वेळ आहे की जेव्हा लोकांनी अध्यात्माला आता सुरुवात केली पाहिजे, त्या सगळ्याला सामना करण्यासाठी सगळ्याचा. जसं कोविड आलं होतं त्याप्रमाणेच आता पुढं काही अजून चेंजेस होऊ शकतात वेगवेगळे. ठीक आहे. थँक्यू सो मच शीतलताई, थँक्यू. तुम्ही सगळ्यांना खूप छान प्रेरणा दिली तुमच्या आजच्या बोलण्यानी, अनुभव सांगितल्यामुळं. थँक्यू. अजून कुणाला काही या, थँक्यू. शंका असतील विचारा, चक्रांबद्दल माहिती पाहिजे विचारा. चोकुरीचं एक विचारायचं होतं मला. हा. चोकुरे ना युट्यूब वर ना असं 3 वेळा असं म्हणजे नाही का असं 3 कंप्लीट करून चौथ्यांदा असं काहीतरी हे होऊन जातो. आणि आपल्या ह्याच्यामध्ये इमेज मध्ये 3 टाइम्स तिसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन असं अर्धा बंद होतो, राईट? हा. ते मी युट्यूब मध्ये पाहिल्यामुळं थोडंसं कन्फ्युजन वाटलं मला, बाकी काही नाही. म्हणजे अ, त्याचा पण काही इमेजेसचा फरक असतो का? हा म्हणजे अ, तो स्पायरल जो आहे तो कम्प्लीट 2-3 हा. राऊंड होतो. हो. एखादी राऊंड काही लोक जास्त घेतात तर तो फरक नाही पडत. हा. मध्यातून सोडायचं फक्त त्याला, हो. बस. तर काही जण 3 राऊंड घेतात, काही जण 4 राऊंड घेतात. हा. 3 घेतले तरी बास आहे. ओके. बर. चालेल. अजून कोणी, कुणाला काही बोलायचं असेल, काही पण सांगायचं असेल, जे आपल्याला रात्री ध्यानात 40 मिनिटाचं लिमिट असतं. मला खूप पटपट पटपट संपवावं लागतं, त्यामुळे कुणाशी बोलता येत नाही. विपुला हम्म. विपुला मी सरला साळून घे. हा सरला तरी बोला बोला. हा, तर माझ्या उजव्या साईडला पण पॅन्ट वगैरे घालतो आणि इलास्टिक येतं ना, तर तिथे माझे ते गाठ आहे. तर त्याला मी असं रेकी किती वेळा देऊ? मी एकदा सेशन अटेंड करते तेव्हा देत असते. आणि टाइम किती लागेल त्याला ते जाण्यासाठी वगैरे? हा, मग आता हे गाठ वगैरे जे आहे ना सरला ताई, हे तुम्ही तीन हम्म. मिनिटं आपण देतो रात्री. तर 3 मिनिटाच्या ह्याच्याने हा. ते लगेच कमी नाही होणार. जितका जास्त हम्म. तो तीव्रतेचा आजार असेल, म्हणजे कुठलाही असेल, गाठ म्हणा किंवा अजून काही, तर तितक्या जास्त वेळ तुम्ही त्याला रेकी द्या. मग हा आता हा, समजा ही चालेल. गाठ जर तुम्ही खाली पोटापाशी आहे का? नाही, उजव्या साईडला कमरेच्या बाजूला, म्हणजे बर. आपण बॅक साईडला. अच्छा, नाडी बांधतो तिथे का म्हणजे? हा 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 बर. मग एकतर तुम्ही पोटाला नाभीच्या तिथं द्या, 10 मिनिटं द्या. हा हा सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, कारण नाभीमध्ये उष्णता खूप असते आपल्या ह्या हा भागामध्ये, पोटाच्या भागामध्ये. तर तुम्हाला ती जाणवेल. आणि एक सांगू का, एक छोटंसं उदाहरण सांगते. आत्ता बरं झालं, थँक्यू सो मच हम्म, सरला ते हा प्रश्न विचारला. मला एक गोष्ट सांगायची होती, जो 2 दिवस झाले मला संदेश येत होता. आपण दूध का तापवतो? आपण काय विचार करतो, अरे हीट दिली ना दुधाला, तापवलं की दूध हा नासत नाही. किंवा समजा हा कुठली गोष्ट आपण जेव्हा, हा, आता समजा कान दुखतोय, गळा दुखतोय, असं समजा थोडं थंडीनी, आपण काय करतो, अरे शेक दे थोडं बरं वाटेल. मग आपण तवा हा घेतो किंवा इस्त्री घेतो आणि त्याच्याने शेक देतो. तर हीट जी असते ना, उष्णता, ती ज्या पेशींमध्ये जो काही त्रास आहे किंवा जे काही बॅक्टेरियल फंगस इन्फेक्शन जे काही आहे ते कमी करायला मदत करते. तर अग्नी हा अतिशय प्रभावी आहे जिथं जिथं आपल्याला काही असं इन्फेक्शन असेल, काही जंतू असतील, बॅक्टेरिया. गरम पाणीमध्ये आपण दवाखान्या म्हणजे गरम पाण्याचा किती वापर होतो, जिथं संसर्ग झालेला आहे, काहीतरी इन्फेक्शन झालंय. अगदी तोच सेम कॉन्सेप्ट आपण रेकीमध्ये वापरतो. आता तुमच्या इथं जी गाठ आहे म्हणताय, तिथं जर आपण हाताने रेकी द्यायला लागलो रोज, ती जी हीट आहे, ती जी ऊर्जा आहे, ती हळूहळू हळू त्या गाठीला पूर्ण विरघळून टाकेल. आणि सरला ते तुम्हाला हा कसं वाटेल, 4th स्टेजचे ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा बरे झालेत रेकीने. फक्त हा त्याचे अर्धा अर्धा तास हात ठेवून म्हणजे द्यायचे समजा ब्रेसला. आणि जितका तीव्रतेचा आणि जितका तो हे असेल ना, पसरलेला आजार, तितकी त्याला रेकी जास्त वेळ द्यावी लागते. तर तुमच्या इथे जी गाठ आहे आता, ही कधीपासून आहे साधारण? एक 2-3 महिने झाले. मी आता सोनोग्राफी करण्यासाठीच जाणार होती, बर. पण म्हटलं एकदा हे आता जॉईन केले तर हे बघावं नाही नाही नाही, करून. तसं करू नका, जाऊन या, सोनोग्राफी पण करा. हा
त्यांची जर हा औषधं असतील तर तीही सुरू करा. असं कसं होतं ना, आपल्याला कधीपासून आहे, त्याचं काय निदान आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हा त्यामुळं अगदीच रेकीवर मी म्हणत नाही, सुरुवातीलाच लगेच विसंब आधी कळू तर दे काय आहे, हा है ना? हा हा आणि मग तुम्ही पोटावर हात ठेवायला रोज ठेवा. 3 मिनिटांनी काही नाही फरक पडत. आपण जे 3 मिनिटं हा करतो ना, तर तुम्ही एक हा 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवा. हा मला 100% महिन्याभरात किंवा 15 दिवसात फरक जाणवेल, हे मात्र आहे. पण हा किमान सकाळी 10-15 मिनिटं ठेवा सकाळी, दुपारी एक दहा हा मिनिटं ठेवा आणि संध्याकाळी आपलं तीन हम्म, मिनिटं होतं. हे जरा करून हा बघा रोज व्यवस्थित. म्हणजे हा समजा एकदमच तुम्हाला वाटलं मला एकदाच वेळ मिळतो, तर 20 मिनिटं एकदाच ठेवा. हा चालेल. पोटावर असा हात ठेवायचा आणि काही नाही, रेकी ऊर्जेला सांगायचं बरं कर. तुम्हाला जिथं गाठ आहे ना, तिथं तुम्हाला हा जाणवायला लागेल काहीतरी, असं झिंजिण्या जाणवतील, काहीतरी गाठ हा विरघळल्यासारखं जाणवायला लागेल तुम्हाला ते. हा हा ठीक आहे. आणि तिथं आणि चोखुरे द्या, चोखुरेचं चिन्ह हा द्या त्या भागाला. हा हा आणि सेहेकी सेहेकी पण द्या बॅलन्स होण्यासाठी म्हणून. आणि रोज हा रेकी सुरू ठेवा, अर्धा तास द्या, हरकत नाही, काही त्याच्यानी साईड इफेक्ट काही नाही. तुम्ही हो असं पोटावर हात ठेवून झोपलात ना, तरी हा चालेल, ती आपलं आपलं काम हा करत. हा चालेल. आणि कोणत्या म्हणजे चक्र वगैरे त्याचा उच्चार नाही ना करायचा, संतुलित होत आहे वगैरे काय? नाही नाही, ते आपण फक्त आपल्या चक्रांचं करतो म्हणून. बाकी तुम्ही एकदा रेकीला सांगितलं हे हा बरं कर. तुमचे जे गुरु आहेत त्यांना बोलवा, हा तुमची हा कुलदेवता आहे तिला बोलवा. हम्म ते तुम्हाला, आणि त्यांना काय म्हणायचं, मला तुम्ही ऊर्जा द्या रेकीसाठी म्हणून. त्यांना हा म्हणायचं की तुम्ही मला चालेल. रेकीसाठी ऊर्जा द्या आणि हे बरं करा, असं म्हणायचं त्यांना. हा 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 चालेल. ओके, थँक्यू. हा. अजून कुणाला? हा मी आणि सरला बोलू ना? एक मिनिट हॅलो. एक मिनिट, सरला त्यांना अजून एक सांगते. तुम्ही खाली स्वादिष्ठानाला पण द्या, ओटी पोटाला पण 10 मिनिटं. म्हणजे आपलं पोट आणि त्याच्या खालचं स्वादिष्ठान जे आहे, म्हणजे ओटीपोट. तर ओटीपोटाला हा 10 मिनिटं द्या आणि आपल्या नाभी बसल्या पोटाला तुम्ही एक अर्धा तास देऊ शकता. ते झोपून दिलं तरी हा हवं. चालेल. हा चालेल. ठीक ओके. आहे. हा. कोण बोलत होतं? मी बोलत होते विपुला. कविता ते, हा बोला. कविता. हो सर. हा बोला बोला. नमस्कार. नमस्कार. मी मुंबईवरून बोलत आहे. बरोबर. आणि विपुला, माझा म्हणजे रेकीचा कोर्स मी अगदी 15-16 साली केलेला. बापरे. बर आणि आपले पुण्याचे डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सरांकडे बर बर बर. हा. ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये झालेलं होतं आणि खूप छान केलेलं मी त्यावेळेला. बर 21 बर बर. दिवसाची साधना वगैरे केली आणि अगदी लगातार, अगदी म्हणजे खूप नित्यनेमाने सरांनी जसं आम्हाला फॉलो करायला सांगितलेलं सर्व करत होती. आणि पूर्ण जे आजार असतील कुणाचे, किंवा घरात असेल किंवा बाहेर असेल, किंवा रेकी वगैरे देऊन सगळं छान मी करत होते. पण कालांतराने मग ते थोडंसं काय होतं, आपण जेव्हा रेकी देतो, दुरंत रेकी वगैरे पण शिकलेली. आणि मग काय होतं की आपण नाही का, की हात झटकायचा आहे किंवा मिठाच्या पाण्याने धुवायचा आहे किंवा नळाखाली धुवून काढायचा आहे वगैरे, असं स्वच्छता 1-2 वेळेला माझ्याकडनं झाली नाही, मला असं वाटतं. बर. कारण विसरून गेलो हम्म. आणि त्याच्यामुळे मला थोडासा काही त्रास जाणवला. तर हम्म. हम्म. त्या कारणास्तव माझं काय झालं की मी जरा घाबरून त्याकडे दुर्लक्षच केलं, परिपूर्ण दुर्लक्ष केलं तर आतापर्यंत. आणि नेमकं काय झालं की मुलगी असते पुण्यामध्ये हडपसरला, म्हणजे बाळ झालेलं, आणि मी हडपसरच्या निर्मल टाउनशिप मध्ये मुलगी राहते. अनुषंगाने मैत्रिणी तिथे झाल्या आणि त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड केलं. आणि आत्ता अगदी 8 दिवसापूर्वी मी तुमचा मेसेज तिथे निर्मल टाउनशिपच्या ग्रुपमध्ये बघितला आणि मला खूप आनंद झाला की मला नव्याने आता, कारण मी इतकं विसरले, खूप विसरले, तर नव्याने मला आता शिकायला मिळणार आहे. आणि म्हणून मी तेव्हा तो अगदी इतका आनंद झाला, म्हणजे मी सांगू शकत होते. म्हणजे तुम्ही अनुजाला फोन केला. मनीषा शिंदे त्यांच्या रेफरन्सनी आलात ना? मला हा, वाटतं मनीषा त्यांनीच नाव काय टाकलं. आहे. बरोबर आहे. हो हो हो, आलं लक्ष, त्यांनीच टाकला होता तिथं. हो हो. मी नाव कांचन, हा. मला वाटतं कांचन मूळ, अच्छा अच्छा, बर बर बर. हा हा. असं मला वाटतं. त्यांनीच ते ऍड टाकलेली ती. बर बर बर. आणि मग त्या थ्रू मी काय केलं की जॉईन केलं, लिंक मधून, बर बर. लिंकद्वारे जॉईन केलं. मी म्हटलं अरे वा, मला आता नव्याने, कारण मला इतका उत्साह वाटला की रेकी म्हणजे खूप, मी त्यातून गेले पण
मी टोटल विसरलेले मॅडम, अगदी टोटल विसरले. आणि हम्म. आता रनिंग चालू आहे 56. आणि आता काहीतरी काहीतरी कुरबुरे होणार आहेत पुढे. किंवा साधना पण आवडते करायला. शिबिर माझे 2 झालेले आहेत. आणि आता परत मला लगातार हे सेशन जॉईन करायचं होतं. पण कालही झालं नाही. काल आमची पिकनिक होती. आणि 12 तारखेपासनं मी जरा इगतपुरीला शिबिरेला जाणार आहे. त्याच्यामुळे माझा 13 दिवसाचा तो गॅप होणार आहे. तर हे जर व्हिडिओ असतील तर मी ते परत बघून करू शकेल. पण असं फेस टू फेस जेव्हा तुम्ही शिकवता, त्यावेळी करतानाचा माझा परवाचाही अनुभव अगदी सुंदर होता. आणि मेन प्रश्न हा विचारायचा होता की आपल्याला त्यावेळी सरांनी दीक्षा दिलेली असते, तर मग ते कंटिन्यू रेखीत आपल्यामध्ये आहेच. तर परत दीक्षा घेण्याची जरुरी असते. किंवा आता जर मी मुलीला सांगेल की अनुजा तू पण कर किंवा सोनू तू पण कर, तर त्यांना दीक्षा घेण्याची जरुरी असते का? आणि तिथून मग आपण रेकी शिकायला सुरुवात करू शकतो का? आता तुम्ही अगदी मुद्द्याचा प्रश्न, म्हणजे मला असं कसं होतं ना, या ग्रुपमध्ये एक जे जे प्रश्न समोर येतात ना, एक खरं सांगते, हा हे प्रश्न ना तुम्ही नसतात विचारत. हे एंजल्स हा असतात, हा ते गुरु असतात जे तुमच्या अच्छा. डोक्यात घालतात आणि त्या प्रश्नातनं हा सगळ्यांना ह्याचं उत्तर मिळतं. म्हणून मला प्रश्न आल्याला फार आनंद होतो, कारण तो तुमच्यातून येत नसतो. तो तुमच्या आतमध्ये बसलेला जो डिव्हिनिटी आहे, जी तुमची एंजल शक्ती आहे, ती तुम्हाला सांगते की हा हा प्रश्न विचार, जेणेकरून अजून 4 लोकांना मदत होईल. हे फार हा अद्भुत आहे, लक्षात ठेवा. आपण मी पण जे बोलते, सांगते आणि त्याच्यातून तुम्हाला प्रश्न उत्पन्न होतात, मला शंका आली, तर हे ना शंका आणि प्रश्न हे सगळे ना त्या दैवी शक्तीकडून येत असतात, जे जे अच्छा सगळ्यांना अच्छा. प्रेरणा देतात. आणि खूप मला ते फार मस्त वाटतं जेव्हा असे कुठले प्रश्न आले तेव्हा. तर हे जे तुम्ही प्रश्न विचारला ना, खूप छान आहे. ह्याच्यामुळे लोक रेकी करताना थोडी मागे पडतात, कारण काय होतं, दीक्षा देण्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी मग पैसे चार्ज करतात बरेच जण, आणि प्रत्येकाला ते नाही हो. पडत. मग त्यामुळे लोक रेकी पण बऱ्याच वेळेला करत नाहीत. माझं एक म्हणणं आहे, ही आपल्या हातातली शक्ती आहे. ह्याला तुम्ही दीक्षा द्यायची काय गरज आहे? म्हणजे आता ठीक आहे, डॉक्टर मिकाऊंनी सांगितलं, हा पण हा माहिती का, ह्याचं ज्ञान आपल्याला जर हा मला जर कळलं दीक्षेची गरज नाही आणि मी बसले, रेकी म्हणणार आहे का गं तू दीक्षा नाही घेतली, मी नाही येत तुझ्या हातात, मी नाही तुला बरं हा करत. हा. शी दॅट इज अ गॉड पॉवर. म्हणजे आपण म्हणतो ना, ती आपल्याला, आपणच आहोत आतमध्ये एकतर परमात्मा आपल्या हातात, अच्छा अच्छा. ती बाय डिफॉल्ट आहे. दीक्षा घेणं हे का हा गरजेचं होतं पूर्वी, ह्याचं कारण सांगते. लोक ना ह्या विद्येचा, या शक्तीचा ना दुरुपयोग पण करायचा प्रयत्न करायचे, म्हणजे कुणाची तरी हे करून त्याचा एक मिसयूज व्हायचा किंवा त्याची किंमत राहायची नाही. हा जेव्हा माझ्या हातात आहे कळलं, मी जर हातावर ठेवायला लागले, मला काय होईल? हा. सगळ्यात पहिला अहंकार उत्पन्न होईल. अरे बाप रे, बरोबर. माझ्याकडे एवढी मोठी शक्ती, मी काहीतरी खूप ग्रेट आहे. म्हणजे माणसाला हा हा अहंकार कमी करण्यासाठी म्हणून दीक्षेची गरज लावली, की अहंकार उत्पन्न होऊ नये त्याच्यात, इगो, हा की हा मी हा काहीतरी हा आहे म्हणून दीक्षा. हा. दीक्षा म्हणजे त्या गुरुकडून अच्छा. आलं की आपल्याला काय वाटतं, अरे हे माझ्या गुरूंनी दिलं म्हणून मला हे मिळालं. लक्षात घ्यायच्या मागचं कारण एकदम सूक्ष्म कारण आहे. हा हा त्यामुळे हा आपल्याला दीक्षा 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 असं सांगितलं जातं. पण जर आपलं मन म्हणतो ना, मी जेव्हा कुणी इथं मला थँक्स म्हणलं, तर मी तो थँक्स मी का घेत नाही? कारण मला अजिबात माझ्यामध्ये अहंकार येऊ द्यायचा नाहीये. ही जी सगळी पॉवर हा. आहे त्याच्याकडून आलेली आहे. आणि ह्या ह्या बरोबर. साधनांमधून आपल्याला एकत्वाकडे जायचंय. मी कुणीतरी ग्रेट आहे, मी रेकी शिकवते म्हणून जर मला अहंकार आला, तर मी सगळ्यांपासून वेगळी हा पडेल, जे मला नाही व्हायचे. कारण माझा आध्यात्मिक प्रवास तेव्हाच पूर्ण होतो, तेव्हाच आपण निर्वाण पावतो, मोक्ष पावतो, जेव्हा आपल्यामध्ये एकत्वाची भावना असते. जर आपण हम्म. त्या अहंकारामुळे जर वेगळे 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 व्हायला लागलो, की मी कशी वेगळी आहे तुमच्यापेक्षा, तुम्ही सगळे शिकताय, मी शिकवते, असा जर माझ्यात अहंकार यायला लागला, तर त्या साधनेला झिरो किंमत आहे आणि मग माझी सगळी साधना व्यर्थ आहे. हो. म्हणून आपल्याला हा दीक्षेचं सांगितलं गेलं की रेकी तुम्ही दीक्षा घेऊन घ्या. तर तुमच्या मुलींना हा तुम्ही तर सांगा बसायला, थोडंसं हा श्वासांना लक्ष द्यायला, रेकीला इतकं हा प्रेम बोलवायला की आपली गुरुमाया आल्यासारखी हातामध्ये, म्हणजे परमात्मा हा साक्षात आपल्या हातातून वाहतोय, हा जेव्हा भाव येतो ना, एका क्षणामध्ये त्यांच्या अंगामध्ये ती इतकी सुंदर रेकी शक्ती व्हायला लागेल. काही हा हा. दीक्षा वगैरेची गरज नाही. मी हा जरूर आहे. सोशल अच्छा. मीडियावर टाकत नाही, युट्यूबवर, कारण हा बरेचसे हा असे रेकी मास्टर आहेत जे कदाचित ह्याच्यामुळे असं म्हणतील हे काय नवीन हा. शिकवतात. पण आपल्या ग्रुपमध्ये मी कुणालाही दीक्षा विक्षा दिली नाही, विचारा तुम्ही. आपण नाही ना. डायरेक्ट सुरू आणि केली. विपुला, मेन प्रश्न होता माझा त्या दिवशी मी लेखी लिहिला होता की रंगसंगती. हम्म, बरोबर. हम्म. सरांनी आम्हाला या संदर्भात काहीही सांगितलेलं नव्हतं. जे गुरु आहेत प्रवीण कुलकर्णी आहेत, म्हणजे मी नाव अनाऊन्स केलं पण हा. नाही सांगितलं
हे मात्र खरं आहे. आणि मला त्या दृष्टीने त्या दिवशी इतकं सुंदर वाटलं. आणि म्हणजे मी ते इतकं म्हणजे एक चित्त आणि एक प्राण झाल्यासारखं मला झालं, किती सुंदर रित्या. आणि कारण मी व्हिडिओ द्वारे तर केलंच होतं, पण त्या दिवशी प्रत्यक्षात इकडे व्हिडिओ चालू होता. आणि ऑनलाईन जरी आहे तरी असं वाटत होतं ऑफलाईन आहे. आणि ते मी अनुभवत होते की पूर्ण जे जे आपलं चक्र आहे त्या तिथपासनं तर वरतीपर्यंत म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत, आपल्या मूळ चक्रापासनं. तर मला इतकं सुंदर वाटलं ना की ती अनुभूती काही वेगळीच होती. आणि ते पूर्ण असं म्हणजे आतमध्ये तयार करताना त्यामध्ये एक म्हणजे मन इतकं चित्त तिथे मध्ये एक वटलं होतं ना माझं, की मी अगदी ती रंगसंगती तशी बघत होते की हा, आता हा रंग आता हा सुरू आहे, आता इथे येलो आहे, आता इथे ग्रीन आहे. म्हणजे इतकं सुंदर वाटत होतं ना मला. तो एक अनुभव ना इतका मला प्रचंड आवडला, की म्हणजे कुणी साधं असेल तरी त्याला ते खूप प्रिय वाटेल आणि ओढ लागेल करण्याची त्याच्या मागे. कारण मला जशी ओढ लागलीये, कारण माझं झालेलं आहे, तर मी तुम्हाला सांगितलं फुल विसर पडलाय, अगदी फुल विसर पडलाय. आणि मला आता नव्याने परत ते अवगत करायचंय. आणि तुमच्या थ्रू मला इतकं सुंदर वाटलं ना, आणि मार्गदर्शन इतकं प्रेमळ आहे, इतकं लोभसवान आहे, सालस आहे, की मी तुमच्या खऱ्या प्रेमातच पडली आहे. इतकं आवडलं की असं वाटलं की अरे अरे, माझा नंबर आता मध्येच लागला का इगतपुरीला. तसा तो सहजासहजी लागत नाही लवकर, आणि तो लागला तर एक आनंद हाही झाला की साधनेची पण जरुरी तेवढीच आहे. त्याच्यामुळे मला तिथे तेच मिळणार आहे. आणि रेकी जास्त डीपली जायला रेकीमध्ये अजून छान होईल. पण तुमचं मार्गदर्शन असंच असू द्या मॅम. आणि मी तर जॉईन करतच राहणार आहे. आणि आल्यानंतरही जर ग्रुप असेल आणि मला काही मिळालं तर मी ते घेण्याचा अवश्य प्रयत्न करणार आहे. कविता ताई, मी तर तुमचा मेसेज वाचूनच म्हणलं होतं की तुमचं हृदय चक्र ऑलरेडी फुललेलं आहे, आणि ते मला आत्ता कळते की का. कारण तुम्ही रेकी मास्टर आहात ऑलरेडी, आणि तुम्ही रेकी केलेली आहे. जेव्हा आपण हे बघा, आपण देवस्तुती वाचतो, आठवत आहे देवीचं हो. स्तोत्र, दत्त स्तुती, अजून कुठली स्तुती, महादेव स्तुती, गणपती स्तुती. हा हा. स्तुती म्हणजे काय, प्रशंसा म्हणजे काय, की जिथं आपले भाव हो जागृत व्हायला लागतात, आपले व्हायब्रेशन वाढतात. शेजारी कोणी बाई आली, ती लाग किती छान साडी, असं मन मोकळं म्हणलं तरी सुद्धा ना, तुम्ही बघा, हो हो. ती खुश होईल, माझ्या साडीवर छान म्हणाली. पण त्याच्या आधी तुमच्या हा. शरीरात जो भाव, असे सेन्सेशन उत्पन्न होईल ना, त्याच्याने तुमचे व्हायब्रेशन वाढतात. आणि तुम्हाला ते म्हणतो ना, हळूहळू तुम्ही जेव्हा स्तुती करत जाता लोकांची म्हणा, परमात्म्याची स्तुती रोज उठून आभार मानणं, ह्या हो गोष्टी हो. आपली सगळी चक्र बॅलन्स व्हायला लागतात. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही रेकी नका करू, पण तुम्ही फक्त रोज उठून परमात्म्याचे आभार माना जे घरात आहे. तुमची चक्र कधीच खराब होणार नाही. इतका अ, आभार मानणे, प्रशंसा करणे, स्तुती करणे, हे सगळं चमत्कारिक आहे. आपली ना मीटिंग बंद होती, कारण 40 मिनिटाचं हे. आपण एका मिनिटात हा हा. सेम लिंक वर जॉईन करा. मी कविता त्यांच्या हा प्रश्नांचं हा. उत्तर देते. ठीक आहे. ओके. ओके.